तयार झाली आपली अतिशय चविष्ट आणि मसालेदार मटण बिर्याणी. चवीला अप्रतिम लागते. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. आज मी बनवणार आहे मटण बिर्याणी. मटण बिर्याणीसाठी इकडे बघा मी 3 पाव मटण घेतलेलं आहे. अर्धा किलो रॉयल बासमती तांदूळ आहे. आलं लसूण पेस्ट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी आलं लसूण पेस्ट घालते. 3 तमालपत्र तोडून घातलेले. हे आहेत गरम मसाले. चक्रफूल आहे, दालचिनी आहे आणि वेलची. तर मी पाऊण किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे. ते पण आपण घालूया. 9-10 काळी मिरी आहे, ती मी कुटून घेणार आहे. काळी मिरी घालूया. इकडे मी कांदा आणि टोमॅटो अर्धा घेतलेला आहे. आता आपण शिजवून घेण्यासाठीचं हे साहित्य मी वापरत आहे. आपण मीठ घालणार आहोत 2 चमचे. 1 चमचा हळद घालूया. 1 चमचा मी तेल घालणार आहे आणि हे छान आता मऊसूत असं शिजवून कांदा तळून घेतला होता, तर मी तेच तेल. आता छोटा 1.5 चमचा मी डालडा घालणार आहे. तुम्ही तुपही घातलं तरी चालेल, पण डालड्याने सुद्धा तेवढीच चव येते जेवढी तूप घातल्यावर येते ना तेवढीच. हे सगळे गरम मसाले परत एकदा मी शिजवताना घातले होते आणि आता परत घालते. अर्धा किलो मटणच्या प्रमाणात मी घेतलेले आहेत. लवंग आहे, काळी मिरी, दालचिनी, चक्रफूल आहे आणि 2 हिरवी वेलची आहे. आपण ती घालून तळून घेऊ. आता घालते मी तमालपत्र. आता घालूया शहाजिरं. मसाले तळून झालेले आहेत. आता आपण कांदा घालूया आणि कांदा लालसर तळून घेऊया. आता घालूया हळद. कांदा लालसर तळून झालाय. आता घालते मी मिरचीचा ठेचा. तुम्ही तिखट घातलं, लाल तिखट घातलं तरी चालेल. आता परत आपण 1-1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. छान तळून घ्यायचं. आता घालते मी पुदिना आणि कढीपत्ता आहे. पुदिना घेतलेला आहे. अर्धा टोमॅटो घालूया. आता घालूया शिजवलेलं मटण. पाण्यासहित घालायचं, कारण खरी चव सगळी पाण्यालाच असते. आता आपण हवं तेवढं पाणी घातलेलं आहे आणि आता याला उकळी काढूया. आणि उकळी काढून 5 मिनटं झाले की आपण धुतलेला तांदूळ घालूया. आता मी थोडासा लिंबू पिळून घेतला आहे. अर्धा छोटा लिंबू आहे, तो घ्यायचा. लिंबामुळे बिर्याणीला चव अगदी छान लागते. आता अर्धा किलो बिर्याणीच्या प्रमाणात आपण मीठ घालूया. इकडे मटणच्या रश्श्याला उकळी आले. आता मी तांदूळ घालून घेते. बासमती तांदूळ आहे, पाहू शकता. हे बघा केवढा लांब तांदूळ असतो आणि चवीला अप्रतिम असतो. तर हाच तांदूळ घ्या किंवा बासमतीतला कोणताही प्रकार चालेल. आता मसाले घालूया. हा आहे माझा घरगुती संडे स्पेशल चिकन मटन मसाला. व्हेज नॉनव्हेज दोन्हीलाही चालतो. माझ्याकडे खानदेशी बिर्याणी मसाला आहे, तो पण घालूया. या मसाल्यामुळे ना कोणतीही भाजी खूप छान होते. भाजी बिर्याणी तयार झालेली आहे, पाहू शकता. भात एकदम सुट्टा झालाय. आता वरून मी तळलेला कांदा घालणार आहे. याला बिरिस्ता म्हटलं जातं, तर आपण तो घालू.